वसई पूर्वेतील वालीव परिसरात उद्योग विश्वासाला हादरवून सोडणाऱ्या उद्योजकावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा वालीव पोलिसांनी अवघ्या काही दिवसात पर्दाफाश करत धक्कादायक कट उघडकीस आणला आहे। तब्बल 32 कोटी रुपयांचे देणे टाळण्यासाठी स्वतःच्याच व्यावसायिक भागीदाराची हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 24 जुलैला संध्याकाळच्या सुमारास वसई पूर्वेतील वालीव नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात GSM फाइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंग परमार यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता। या प्राणघात हल्ल्यात परमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या हल्ल्या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तब्बल 11 विशेष तपास पथके तयार केली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी उत्तर प्रदेशात लपून बसल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर विशेष पोलीस पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना अटक केली। या कारवाईत मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशाली याच्यासह विजय कुमार विश्वकर्मा, सुजित पांडे, मनोज ठठेरा, गोकुल गौतम आणि अनुप प्रजापती यांच्यासह एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ल्याचा कट रचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जखमी मोहनसिंग परमार आणि सागर भानुशाली हे दोघेही कंपनीचे भागीदार आहेत। सागर भानुशालीने अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती, मात्र बाजारातील मोठ्या घसरणीमुळे त्याला कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आणि तो प्रचंड आर्थिक संकटात सापडला। या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याने भागीदार मोहनसिंग परमार यांना कंपनीतील शेअर विकण्यास प्रवृत्त केले। या व्यवहारातून त्याला सुमारे 32 कोटी रुपये मिळाले। मात्र ही रक्कम परत करण्याची वेळ येऊ नये तसेच कंपनीवर संपूर्ण नियंत्रण मिळवून आर्थिक लाभ मिळावा या हेतूनेच परमार यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे। अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले की या गुन्ह्यामागील आर्थिक व्यवहार, आरोपीचे परस्पर संबंध, वापरलेली शस्त्रे आणि इतर पुराव्यांचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पैशाच्या हव्यासा पोटी विश्वासाला तडा देत भागीदाराच्या जीवावर उठलेल्या कटाचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला। कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगार कितीही दूर पळाले तरी न्यायाच्या कचाट्यातून सुटका अशक्य असल्याचे या कारवाईने पुन्हा सिद्ध झाले। मोहन सिंह अपनी कंपनी का कामकाज निपटने के बाद वो अपनी कार की तरफ आ रहा था। सुजीत देवेंद्र भाई पांडे जो मेन शूटर है, उसने उनको एक पॉइंट ब्लैंक एम से उसके ऊपर गोली मारी, लेकिन वो और भी गोली मारना चाह रहा था, लेकिन उसका पिस्टल जो ब्लॉक हो गया। उसने पिस्टल का बट से उसके हेड के ऊपर बहुत सारी खोसे मार दिए, जैसे कि उसके हेड के भी इंजरी हो गई। टीम को भी आज तक उसको कॉन्फिडेंस है कि वो सागर भानुशाली उसके ऊपर कभी भी हमला नहीं कर सकता। सागर भानुशाली शेयर मार्केट में उनका 55 करोड़ का लॉस हो गया। बहुत सारे लोगों से इन्वेस्टमेंट करने के लिए जितना पैसा लिया था वो लोग उनके पीछे पड़े और उनसे पैसा मांगना शुरू कर दिया। इनके जो पार्टनर है मोहन सिंह परमार, इनके सामने एक प्रस्ताव रखा कि अभी तो मैं नया पार्टनर हूँ, अभी 6 महीने के बाद ही मैं कंपनी का शेयर्स मेरा जो है बेच सकता हूँ, तो तब तक आप ये आपका कंपनी का शेयर्स बेचे और जो पैसा आएगा उससे मैं जितने भी लोगों का मैं कर्जदार हूँ उन सब का मैं पैसा दूंगा। और 32 करोड़ का पैसा जो लिक्विड मनी उनके पास आया था। भानुशाली 2-3 महीने से उनके मन में ऐसा आ रहा था, यदि मैं इसको ही ख़त्म करूँ परमार को, तो जो 32 करोड़ है तो ये देने का कोई सवाल ही नहीं आता है। पिस्टल कहाँ से लाना, शूटर्स कहाँ से लाना, इसका प्लानिंग किया। कुल मिला के 6 लोगों को हमने आज अरेस्ट किया है। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।